कोकण पट्टी पूर्णपणे आम्ही कोकण पट्टी ठरवली की त्यांना युतीमध्ये, बाकी व्यासपीठाचा नाही. आत्ताच्या युतीत जोपर्यंत ह्याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत युतीच्या कुठल्याही बैठका आणि कोणीही या ठिकाणी जायचं नाही जोपर्यंत रवींद्र चव्हाण साहेब यांना बोललं त्याचा शब्द ते मागे घेत नाही, माफी मागत नाही तोपर्यंत. बाकी काय कुठे जाण्या येण्याचा विषय बोललो नाही. तुम्ही म्हटलं की ठाणे ते सिंधुदुर्गाच्या विजयाचे शिल्पकार रवींद्र चव्हाण म्हणजे मुख्यमंत्री काय त्यांचा करिश्मा दिसत नाही. करिश्मा ज्याच्या जबाबदारी असते लक्षात घ्या. प्रत्येकाला जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली असते. मुख्यमंत्र्यांनी काम केलं असं नाही, प्रत्येकाला. मुख्यमंत्री पूर्ण राज्याचे आहेत. मुख्यमंत्री सगळ्याच ठिकाणी फिरत होते, देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्याच ठिकाणी फिरत होते, अजित पवार साहेब सगळ्याच ठिकाणी फिरत होते. त्यामुळे त्याच्या भागाची जी काही झोन वाईज जी जबाबदारी दिलेली होती काय ती जबाबदारी हे पूर्णपणे सगळ्या बाजूने पार पडायला यशस्वी झाले असं मला म्हणायचं. नारायण राणेंना बरोबर ना. आम्ही काय सांगतो की मी जे बोलतो ते प्रॅक्टिकल बोलतो. मी तुमच्या समोर ते पण प्रॅक्टिकलच सांगतात ऐकत आहे साहेब, ते पण प्रॅक्टिकलच सांगतात. ज्या भाषेत ते बोलले ना, बघा भाषा पण असते बोलण्याची, ती नंतर सेकंड भाषा आहे. पहिली भाषा आहे त्याने राजीनामा द्या, त्याचा राजीनामा घ्यावा. कुचकामी मंत्री आहे, आता तुम्ही नाही निष्क्रिय मंत्री आहे. पूर्वीचं पण विधान बघा, त्यांची विधानं बघा, ती नुसते एकट्याच नेत्यावर नाही, भारतीय जनता पक्षावर कायमच ते उठून बोलतात. असा आताचा विषय नाही तिकडे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्याच मतदारसंघात 8,500 मायनस आहे. ह्याचा विचार कधी करणार आहे तुम्ही? तुम्ही 8,500 मायनस आहे ना, तुम्ही म्हणताय ना त्या भागातले नेते, मग 8,500 मायनस कसे? हा पण विचार आहे ना त्या ठिकाणी. आम्ही काय असं नाही की मी रस्त्यावर विषय नव्हता, रस्ता हा विषय त्यांनी वळवला. लोकांना 10 रुपये नाही खायला हमी भाव मिळाला, लोकांची नुकसानी आहे, ह्याच्यावर सगळ्या शेतकऱ्यांनी आवाज उठवायला पाहिजे. उद्रेक आम्ही पण केलाय. आम्ही पण ते